जेव्हा एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था नव्याने नोंद होते तेव्हा समितीवरती खूप सारी जबाबदारी असते. अनेक समिती सदस्य कायदेशीर सल्ला घेत नाहीत आणि ऐकीव गोष्टीवरती काम करत राहतात. म्हणजे आश्चर्य असं वाटतं की भाग दाखला देण्याची जबाबदारी जी समितीची असते ते समितीवाले म्हणत असतात की आम्हाला बिल्डरने शेअर सर्टिफिकेट दिले नाहीत, रजिस्टर दिले नाहीत. हा निव्वळ मूर्खपणा असतो. मुळात तुम्ही जी समिती नवीन सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक आलेली आहे त्या समितीची जबाबदारी आहे की पुढील 6 महिन्यामध्ये त्यांनी सर्व सभासदांना जे आहे ते भाग दाखले दिले पाहिजेत. आता हे भाग दाखले देताना सुद्धा खूप अनेक चुका केल्या जातात. म्हणजे भाग दाखले देताना फक्त इंडेक्स 2 च्या आधारावरती भाग दाखले दिले जातात. तर ही पद्धत अतिशय चुकीची आहे. भाग दाखले देताना कोण सभासद आहे, कोण अद्याप सभासद झालेला नाही आणि कोण विक्री करून गेलेला आहे वगैरे या अनेक गोष्टी पाहून मग भाग दाखले हे बनवले पाहिजेत आणि त्याचं वाटप केलं पाहिजे. त्यामध्ये अनेक वेळा वेगवेगळे ठराव पास करून घ्यावे लागतात. तर तुम्ही सभासदत्वाच्या अर्जाशिवाय जर मेंबरशिप दिली, सभासदत्व दिलं तर तो फॉर्जरी आहे, म्हणजे बोगसगिरी आहे. कारण ज्या व्यक्तीने तुम्हाला सभासदत्वाचा अर्जच केला नाही त्या व्यक्तीला तुम्ही सभासद बनवूनच घेऊ शकत नाही. कारण सहकारामध्ये सभासदत्व हे ऐच्छिक आहे. त्यामुळं सभासदत्वाचा अर्ज जरी तो सदनिका मालक असला आणि त्याने सभासदत्वाचा अर्ज केला नसेल तर त्याला तुम्ही सभासद बनवू शकत नाही, त्याला भाग दाखला देऊ शकत नाही. आम्ही अनेकदा पाहतो की केवळ आणि केवळ इंडेक्स 2 च्या आधारावरती, सूची 2 च्या आधारावरती भाग दाखले वाटप केलं जातं. हे पूर्णतः चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे आणि मी तर म्हणेल की फॉर्जरी असल्या कारणानं फौजदारी गुन्हा दाखल करण्यायोग्य सुद्धा आहे.